आम्ही होळी कशी साजरी केली याचा छोटासा व्लॉग करतेय। आणि होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच। होळी आणि पुरणपोळीचं नातंच खूप गोड आहे। आपले सणवार ना फक्त साजरे करण्यासाठी नसतात तर ते चाखण्यासाठी असतात। संध्याकाळी डाळ शिजायला घातली। डाळ शिजेपर्यंत कणिक मळून घेतली म्हणजे चांगली भिजते। तोपर्यंत कटाच्या आमटीसाठी लसूण खोबरं कोथिंबीरचं वाटण करून घेतलं। पुरणात घालायला बडीशेप आणि वेलची पूड करून ठेवली। डाळ शिजल्यावर येळवणीचं पाणी एका भांड्यात काढलं आणि डाळीतलं एक्स्ट्राचं पाणी आटवून गुळ घातला। पुरणातलं पाणी आटायला थोडा वेळ लागतो। मध्ये मध्ये पुरण बघत गुळवणी केली। पुरण झाल्यावर त्यात बारीक केलेली वेलची आणि बडीशेपची पूड घातली, सुंठ घातलं। पुरण थोडं थंड होईपर्यंत भजीची तयारी केली आणि कटाच्या आमटीला फोडणी दिली। शेवटी पुरण करून पुरणपोळ्या लाटायला घेतल्या। पुरणाचा गोड वास आणि कटाच्या आमटीला दिलेला फोडणीचा तिखट वास या कॉम्बिनेशनने सगळं घर दरवळून निघतं। पुरणपोळी, त्यावर तुपाची धार आणि कटाची आमटी, हे परफेक्ट फ्लेवर बॅलन्स आहे। देवाला नैवेद्य दाखवून शेजारी होळीची पूजा करायला गेलो। तिथे सर्वांना भेटलो आणि घरी येऊन पुरणपोळीवर ताव मारला।